नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इयत्ता 6वी मध्ये नवोदयच्या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे पेपरच्या आधी, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहावा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूया आपल्या डबल अकॅडमीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच इयत्ता 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे। मित्रांनो, शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिला जाणार आहे। शाळेचा तुमचा वेळ असतो, त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही, त्यामुळे तुमची शाळा संपल्यानंतरचा जो वेळ असणार आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिले जाणार आहेत। मित्रांनो, जुन्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण घेतलं जातं। मित्रांनो, टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा तुम्हाला मोफत प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि लेक्चर डिजिटल बोर्डवरती लाईव्ह असणार आहे, लाईव्ह क्लास असणार आहे, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकणार आहात। मित्रांनो, तुम्हाला बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा 8010 45 77 60 आणि 9049353101 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। मित्रांनो, तुमची जी 6वीची फेज 2 ची एक्झाम एप्रिल मध्ये आहे। ठीक आहे, एप्रिल मध्ये ही एक्झाम होणार आहे। तर या फेज 2 च्या एक्झाम साठी तुम्हाला काय काय प्रिपरेशन करावी लागणार आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही तुमचं वेळापत्रक तयार करा, अभ्यासक्रम समजून घ्या तुमचा शाळेचा। तुमचा असो नवोदयचा सिलेबस आहे तर तो पहिला समजून घ्या, वेळेचं नियोजन करा, वेळापत्रक तयार करा, दररोज किमान 2 तास अभ्यासासाठी राखून ठेवा। सकाळी 1 तास गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा सराव, संध्याकाळी 1 तास भाषा आणि सामान्य ज्ञान यांचा तुम्ही सराव करायचा आहे। तर हे तुम्हाला फक्त एक्झाम्पल साठी आहे, तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही असं टाइम टेबल ठरवू शकता। 2 तास अभ्यास केला तरी पुरेसा असणार आहे। मित्रांनो, आठवड्याचे दिवस बघा, उदाहरणार्थ सोमवार आणि मंगळवारी गणित, बुधवारी गुरुवार आणि बुद्धिमत्ता, शुक्रवारी भाषा, शनिवारी जनरल नॉलेज आणि रविवारी टेस्ट डे। तुमचा जी मॉक टेस्ट आहे तर ती सुद्धा तुम्ही सोडवली पाहिजे। आठवड्याचा एक तरी दिवस तुम्ही मॉक टेस्ट साठी दिला पाहिजे। एक एक्झाम्पल साठी दिलेला आहे उदाहरण, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आठवड्याचे दिवस ठरवा। त्या वेळेमध्ये त्या दिवसामध्ये तुम्हाला आजच्या दिवशी काय वाचायचं आहे, कोणता विषय घ्यायचा आहे, कोणता अभ्यास करायचा आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार ठरवू शकता। मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवा, मागील वर्षांच्या नवोदयच्या पेपरचा सराव करा। 2021 ते 2025 पर्यंतचे जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहे तर त्यांचा जास्तीत जास्त सराव तुम्ही केला पाहिजे। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दररोज घ्यायच्या आहेत, वेळ ठरवून प्रश्नपत्रिका सोडवा। तुमचा जो पेपर आहे तो 2 तासाचा असणार आहे, तर या वेळेमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट म्हणजे तुमचे जे प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सोडवणे गरजेचे आहे। सराव करताना उत्तरपत्रिका स्वतः चेक केली पाहिजे। तुम्ही तुमचं आन्सर कोणतं चुकलेलं आहे तर त्या चुकलेल्या आन्सर वरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, फोकस करायचा आहे त्याच्यावर। दररोज तर एक पेपर तुम्ही सोडवलात किंवा आठवड्यातून एकदा तरी एक पेपर सोडवलात तरी सुद्धा यश तुमचंच आहे, तुम्हालाच नवोदयमध्ये प्रवेश मिळणार आहे। त्यामुळे सराव पेपर जास्तीत जास्त सोडवा, सराव चाचण्या द्या। ठीक आहे, तर मित्रांनो बघा, योग्य पुस्तक वापरा। इयत्ता 4थी आणि 5वीचं जे बालभारतीचं गणित मराठी आहे हे जे पुस्तक आहे तर ते तुम्ही रिव्हिजन साठी वापरलं पाहिजे। मित्रांनो, तुमची 6वीची एक्झाम आहे, 6वी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यामुळे तुम्हाला इयत्ता 4थी आणि 7वीचं बुक खूप इम्पॉर्टंट आहे। शालेय बोर्डाची पुस्तकं वापरायची आहेत याच्यामध्ये। ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणीसाठी टार्गेट, अरिहंत किंवा नवनीतचं NBS एंट्रन्स स्पेशल गाईड वापरायचं आहे। भाषा अभ्यासासाठी तुमच्या शालेय पुस्तकाचा वापर करा। इयत्ता 4थी आणि 5वीचं जे शालेय बोर्डाची जी पुस्तकं आहेत म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाची तर ती तुम्ही मराठी, गणित आणि इंग्रजी या 3ही भाषेसाठी वापरली
पाहिजेत. मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला बाजारामध्ये NVS स्पेशल गाईड मिळणार आहे, तर ते तुम्ही वाचलं पाहिजे, रेफर करायचं आहे. मित्रांनो, रिवाइज पुन्हा पुन्हा उजळणी करा. तुम्ही जर रिव्हिजनच केली नाही, उजळणी केली नाही, तर तुमच्या अभ्यासाचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे रिव्हिजन करा, जुने विसरू नका. आठवड्यातून 1 दिवस उजळणीसाठी ठरवा आणि सर्व विषय झपाट्याने पुन्हा पहा. रिव्हिजन जास्त महत्वाची आहे, त्यामुळे रिव्हिजन करा, चुकलेले प्रश्न लक्षात ठेवा आणि पुन्हा सोडवा. मित्रांनो, तुम्ही जर रिव्हिजन केले तर तुमचा पेपरमध्ये सुद्धा व्यवस्थित तुम्हाला आठवणार आहे. मित्रांनो, प्रश्न नीट वाचा. आपल्याला परीक्षा देताना काय काय लक्षात ठेवायचं आहे तर ते बघूयात आपण. शक्य तेवढे सोपे प्रश्न आधी सोडवा. वेळेचं नियोजन सुद्धा करा. तुम्ही मॉक टेस्ट सोडवताना वेळ लावून पेपर सोडवले असतील तर तुमचं नियोजन योग्य रीतीने होणार आहे. आणि मित्रांनो, शक्य तेवढे सोपे प्रश्न आधी सोडवा. सोपे प्रश्न जर आधी सोडवले तर तुमचा पुढच्या कठीण प्रश्नासाठी जो वेळ लागणार आहे तो वाचणार आहे. त्यामुळे सोपे प्रश्न आधी सोडवा. यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे. आणि उत्तर पत्रिकेमध्ये योग्यरित्या मार्क करा. उत्तर पत्रिका चेक करा, त्याच्यावरती नाव सुद्धा चेक करा. ठीक आहे. मालकांसाठी सूचना बघा. मुलाला अभ्यासासाठी शांत वातावरण द्या. दररोज 10-15 मिनिटे अभ्यासावरती चर्चा करा आणि शाबासकी द्या. मुलांचा आत्मविश्वास सुद्धा वाढवा. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याने इयत्ता 6वी मध्ये म्हणजेच नवोदयमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर व्यवस्थित अभ्यास आणि अभ्यासाचं नियोजन केलं तरच तुम्हाला नवोदय सारख्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळणार आहे. मित्रांनो, अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सुद्धा लाईक आणि शेअर करा. थँक्यू.